इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. जय जय श्री रघुवीर समर्थ. आज गुरुप्रतिपदा आणि आजपासून रामदास नवमीचं नवरात्राला सुरुवात होते. अनुराधाताई, आपले स्वागत. नमस्कार ताई. नमस्कार. जय श्रीराम समर्थ. जय श्रीराम. खूप छान वाटलं आपल्याला भेटून. फार मला पण इतका आनंद झाला सकाळी सकाळी. किती छान हसतमुख सर्वजण मंडळी. सर्वांना नमस्कार. एक सुरेश भटांचा शेर आहे ताई आपल्यासाठी. जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आपलं मनपूर्वक स्वागत. पुढे नमस्कार. अनघाताईंकडे. नमस्कार ताई. आज सगळ्यांचं या रामदास नवमी व्याख्यानमालेत आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेद्वारे आपण हा उपक्रम चालवतो आहे. डॉक्टर प्रभाकर देशमुख आमचे वडील खूप मोठे समर्थ भक्त होते आणि त्यांना हे बाळकडू त्यांच्या आजोबा श्रीधर विष्णू परांजपे यांच्याकडनं मिळाला. आजोबांची पण एक मोठी गोष्ट आहे. आज थोडक्यात तुम्हाला त्याची कल्पना देते. आमचे पणजोबा श्रीधर विष्णू परांजपे गणित आणि संस्कृतचे प्राध्यापक होते. मिशनरी कॉलेज होतं. कॉलेजात सांगितलं गेलं, प्रमोशन हवं असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागेल. हम्म. आजोबांना वाटलं ख्रिश्चन धर्म की हिंदू धर्म. त्यांनी त्याच्यावर सखोल अभ्यास केला दोन्ही धर्माचा आणि त्यांना जाणवलं की नाही, माझा हिंदू धर्म हा सर्वोत्कृष्ट धर्म आहे. त्यानंतर त्यांनी कॉलेज सोडलं. सज्जनगडला गेले. सज्जनगडला समर्थांनी स्वतः त्यांना गुरुमंत्र दिला. वाव. गुरुमंत्र घेतल्यावर रामदासी पंथ त्यांनी स्वीकारला. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्य त्यांनी सुरू केलं. त्यावेळेला जे स्वातंत्र्य संग्राम वीर होते ते लपायला ते आजोबांकडे यायचे. आजोबा त्यांना ठेवून घ्यायचे. महिना महिना ते त्यांच्याजवळ असायचे. वर्धेजवळ हनुमानगडाची त्यांनी स्थापना केली आणि तिथे आश्रम सुरू केला. वर्धेला हनुमानगडावर मारुतीची तर मूर्ती आहेच, पण 6 फूट उंचीची समर्थांची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे. ती त्यांनी दृष्टांत देऊन एका कारागिराकडनं घडवून घेतली. अत्यंत लोभस अशी मूर्ती आजही आपल्याला पाहायला मिळते. अरे वा. त्यांनी आम्हाला हा रामदासी पंथ दिला आणि त्याच्यातूनच आमची वाटचाल होते. आज आपल्याकडे प्रथम पुष्प गुंफण्यासाठी अनुराधाताई भडसावळे आलेले. आपण यांना परिचित आहात. या आधी ताई आपल्याला भेटून गेल्या आहेत एकदा. होय. ताई उच्चित शिक्षित आहेत. अध्यापक होत्या. त्यांना बागकामाची आवड आहे. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, हरिपाठ यावर त्यांचे अनेक निरूपण झालेले आहेत. जसं लहान मुलांना शिकवलं, तरुणांना शिकवलं, तसं आपल्यासारख्यांनाही शिकवायचा त्यांनी ध्यास घेतलाय. विविध मार्गाने गोष्टीच्या रूपात त्या आपल्यापर्यंत संदेश पोचवतात. हा संदेश घेऊन ताई आज पुन्हा आपल्याला भेटायला आले आहेत. पुढची सूत्र मी ताईंकडे स्वीकार देते.
मला फार अनघाताईंचं विशेष वाटलं. त्यांच्या आजोबांचं कोणी कोणाकडे काय द्यावं, कोणी पैसे देतात, कोणी काय देतात, घरदार देतात, पण हे एवढे मोठे समर्थांचे संस्कार दिले. मी त्यांना, तुमच्या आजोबांना अगदी खरोखर परांजपे बुवांना मनपूर्वक नमस्कार करते आणि सुरुवात करते. ऋतुताईंशी बोलणं झालं त्याप्रमाणे नरदेह स्तवनावरती मी आज बोलणार आहे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख आणि सकळ संतांना वंदन करते. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेअंतर्गत आराधना ध्यान समूहातर्फे आयोजित श्री रामदास स्वामी उत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व साधकांना विनम्र अभिवादन करते. खरं तर श्रीमद दासबोधाच्या रूपाने रामदास स्वामींनी महाराष्ट्राला एक अमूल्य असा प्रसाद दिलेला आहे. अतिसामान्यांपासनं ते अधिकार संपन्न साधकांपर्यंत सगळ्यांनाच दासबोध मार्गदर्शन करतो. सगळ्यांच्यामध्ये पूर्ण परिवर्तन करण्याचं, मनाला विश्रांती देण्याचं आणि समाधान देण्याचं सामर्थ्य दासबोधामध्ये आहे. ते आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. दासबोधातली प्रत्येक ओवी म्हणजे जसं काय एक एक ज्ञानाचा मौक्तिक आहे आणि चैतन्य स्वरूप वस्तूची ओळख हीच खऱ्या अर्थाने देवाची ओळख आहे, अशी प्रगल्भ विचारशक्ती फक्त मानवाला लाभलेली आहे. मानव फक्त असा विचार करू शकतो की मी कुठून आलो, तिथपर्यंत मी कसा जाईन, आणि हा विचार करण्याची जी बुद्धी मानवाला मिळाली आहे ती फार विचार आहे, फार महत्वाची आहे आणि त्याचा योग्य उपयोग हा नरदेहामध्ये करता येतो. त्यामुळे समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये 3 वेळा नरदेहाचं स्तवन केलेलं आहे. दशक पहिला समास 9व्यामध्ये नरदेह स्तवन त्यांनी केलं. दशक 18व्या समास चौथ्यामध्ये देह दुर्लभ निरूपण मध्ये त्यांनी केलं, म्हणून त्यांनी केलं. आणि दशक 19 समास 5वामध्ये देहमान्य निरूपण मध्ये समर्थांनी नरदेहाचं महत्व सांगितलंय. आता आपण ही देहाची गोष्ट आपल्या बाबतीतच तपासून बघूया. आपली कशी, आपण सामान्य माणसं आणि आपली देहबुद्धीची वीण कशी अगदी घट्ट असते. त्यामुळे आपली सगळी सुखदुःख जी आहेत ती देहाशी अवलंबून अशी असतात. देहाला सुख झालं की मला सुख होतं, देहाला दुःख झालं, व्याधी झाल्या, अपघात झाले की मग मला दुःख व्हायला लागतं. पण आपल्याला हेही माहिती आहे की काही भोगवादी मंडळी असतात. ती मंडळी जी आहेत ती सगळी देहाचा उपयोग करून घेऊन सगळे देहाचे चोचले पुरवून घेतात, आपले चोचले. तर संन्यासी कसे करतात की ते देहाला बिलकुलच महत्व देत नाहीत. संन्यासी म्हणतात की फार निंदा करतात, त्यांच्या मते देह जे आहे ते म्हणजे नरकाचं द्वार आहे. पण समर्थांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यांनी सगळ्याचा सुवर्ण मध्य काढला आणि त्यांनी जीवनाच्या खरा उद्दिष्टांचा शोध घेणारं असं अतिशय सुंदर विवेचन समर्थांनी नरदेह स्तवनामध्ये केलं. फार अतिशय सुंदर केलेलं आहे. ते म्हणतात नरदेह केव्हा मिळतो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला केव्हा बरं मिळतो नरदेह, तर नरदेह किंवा माणसाचा देह मिळण्यासाठी केव्हा तरी आपला हा जो एवढा जन्माजन्मांतरीचा प्रवास आहे त्याच्यामध्ये कधीतरी एकदा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पापपुण्य समान झाली की आपल्याला नरदेह मिळतो, बरोबर ना. तर हा नरदेह मिळत असताना शास्त्र असंही सांगतं की पापपुण्य समान जरी झालेली असली तरी पापाचे भोग वेगळे भोगावे लागतात आणि पुण्याचे भोग वेगळे भोगायला लागतात, असं अगदी बजावून सांगितलं.
परंतु हे ज्या वेळेला पापपुण्य समान होतात आणि आपल्याला नरदेह प्राप्त होतो, त्याबरोबर आपल्याला अनेक गोष्टी परमेश्वर जो आहे ते देऊ करतो. काय काय देऊ करतो ते बघूया. तर आपल्याला ऐतरेय उपनिषदामध्ये एक फार छान कथा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, ऐतरेय उपनिषदामध्ये म्हणतात की शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या ज्या आहेत, ह्या आपल्याला ह्या 5 संवेदना आहेत. या 5 संवेदनांना पहिल्यांदा शरीर नव्हतं. तर हे शरीर नव्हतं म्हणून त्या गेल्या देवाकडे. भगवंतांना म्हणाले, आम्हाला शरीर द्या. भगवंतांनी काय केलं, ठीक आहे, विचार केला आणि त्यांनी ह्यांना चांगलं शरीर द्यावं म्हणून त्यांनी पहिल्यांदा घोड्याचं शरीर त्यांना दिलं. घोड्याचं ते मजबूत आणि शक्तिमान शरीर दिल्यानंतर देवता आतमध्ये गेल्या आणि त्यांना आतमध्ये काय दिसलं, तर त्यांना दिसला तबेला दिसला, तिथले त्यांना तोबरा म्हणून चणे ठेवलेले होते ते दिसले, लगाम आणि चाबूक दिसला आणि घोडी दिसली. त्यांनी ते शरीर पाहिलं, परत बाहेर आल्या. म्हटलं दुसरं शरीर दे. देवाने दिलं गाईचं शरीर. गाईचं हे असं एवढं उपभोगी परोपकारी शरीर त्यांनी पाहिलं, त्याच्यातनं सुद्धा त्या बाहेर पडल्या. कारण त्यांना काय दिसलं, तर त्याच्यामध्ये दिसला त्यांना परत गवत दिसलं, त्यांना चारा दिसला, त्यांना पराणी दिसली, त्यांना बैल दिसला. देवाने विचारलं, काय झालं, तुम्ही तिकडून का बरं बाहेर पडलात, काय झालं? तर त्या संवेदना म्हणल्या, आम्हाला हे शरीर नको, तिसरं द्या. मग देवाने त्यांना असं दुबळं शरीर दिलं, ते म्हणजे मानवाचं. आणि हे मानवाचं शरीर जे होतं, ते म्हणजे अगदी काही त्याच्यामध्ये नाही शक्ती, नाही वेग, त्यांना नाही चांगली दृष्टी किंवा काही चांगले त्यांना असे चांगले दात नाहीत, नख्या नाहीत, असं अगदी साधं सुधं शरीर दिलं की कोणीही त्याच्यावर सहज अटॅक करू शकतं. पण त्या संवेदना आतमध्ये गेल्या आणि तिकडे रमल्या, बाहेर येईना. देवाने विचारलं, काय झालं? तर त्या म्हणल्या, अहो असं काय करता, हे शरीर आम्हाला फार आवडलं. कारण का की पहिली जी शरीरं दिली ना, त्याच्यामध्ये फक्त आहार, निद्रा, भयमैथुनंच एवढंच आम्हाला दिसत होतं. पण हे जे शरीर आहे, ह्या शरीरामध्ये भक्तीच्या योगाने ज्याने कोणी मला निर्माण केलं ना, त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याची आणि त्याला जाणून घेण्याची ही क्षमता फक्त ह्या शरीरात आहे. म्हणून आम्हाला हे शरीर आवडलं. तर म्हणजेच याचा अर्थ की एकदा हे नरदेहाचं, मला हे माझं नरदेहाचं घबाड हाती आलं की मग परमार्थ केला तरच तो शहाणा, नाहीतर अत्यंत महामूर्ख ह्याच्यावरती ह्या 5ही संवेदनांनी शिक्कामोर्तब केलं. आणि समर्थ सुद्धा तेच सांगतात. समर्थ म्हणतात नरदेहाचा दुसरा विशेष आहे. दुसरा विशेष असा की ह्या देहामध्ये क्रियमाण कर्म स्वातंत्र्य आहे. क्रियमाण कर्म म्हणजे आपली रोजची जी दैनंदिन कर्म असतात, म्हणजे जागृतीमध्ये आणि हेतू पुरस्सर केलेली कर्म. क्रियमाण म्हणजे कशी, की आपण झोपलेली असताना आपण जागृतीमध्ये हेतू पुरस्सर केलेली कर्म म्हणजे बरं, ती त्यांना म्हणतात क्रियमाण कर्म. म्हणजे की चांगलं वाईट कर्म. आता बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती, आपल्याला रोज जेवण झाल्यानंतर दिवसा रात्री असं वाटतं काहीतरी गोड खावं. रात्री जर चॉकलेट खावं, चॉकलेट तर उपलब्ध असतं, पण ते खावं की नाही ह्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे दिलेलं आहे. ते चॉकलेट खाऊन आपण आपल्या तब्येतीचं काय करायचं ह्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. तसंच न्याय अन्यायाचं सुद्धा स्वातंत्र्य आपल्याकडे दिलेलं आहे. राघोबादादांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. रामशास्त्री प्रभूंनी राघोबादादांचा म्हणजे राजाचा रोष ओढावून घेतला आणि त्यांना देहांत प्रायश्चित्त दिलं. आता हे देणारे असं देऊन अजरामर व्हायचं का आपल्या फायद्यासाठी म्हणून न्याय वाकवून घ्यायचा, हे पण स्वातंत्र्य आपल्याकडे दिलेलं आहे. नित्य अनित्याचं तर स्वातंत्र्य आपल्याकडे आहेच आहे की नित्य म्हणजे काय, नित्य कायम आपल्याबरोबर राहणारं, आणि अनित्य म्हणजे संसार जो निघून जातो केव्हाही, आज आहे उद्या नाही असा जो आहे. तर हे मृत्यू पश्चात सुद्धा सोबत राहणारं जे आहे त्याचं स्वातंत्र्य आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. तर ह्याचा योग्य निवाडा करून आपल्या जीवनाला दिशा देण्याचं स्वातंत्र्य म्हणजे क्रियमाण स्वातंत्र्य आपल्याकडे म्हणजे फक्त नरदेहामध्ये दिलेलं आहे. बाकी देवयोनी आणि आपल्याला माहिती आहे की देवयोनी आणि पशुयोनी ही जी सगळी नुसती भोगयोनी आहेत ह्या सगळ्या. पण माणसाच्या शरीराला क्रियमाण कर्म स्वातंत्र्य आहे. पुढचं म्हणजे मानवाला बुद्धीची देणगी दिलेली आहे ना देवानी, कितीतरी मोठी. आज आपल्याला माहिती आहे की आज आपण बघा ना, मी प्रत्यक्ष तुमच्या बरोबर नसताना, खरं तर एवढं छान नाही वाटत आहे बरोबर नसताना, पण कितीतरी लोकांपर्यंत आपण त्यामुळे जाऊन पोहोचू शकतो. तर ही केवढी मोठी देणगी आपल्याला
दिलेली, हे मानवाच्या बुद्धीची आज AIच्या साह्याने आपल्याला संगणक प्रणालीना त्यांनी मानवासारखा विचार आणि आकलन त्यांना करून दिलेलं आहे. निर्णय क्षमता प्रदान केलेली. केवढी मोठी ही तंत्रज्ञानाची शाखा. माणसाने काय काय निर्माण नाही केलं, आहार केला, त्याला पाहिजे तसे आहार केलं, वस्त्र, अलंकार, घरं, ब्रिजेस, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विमानं, आणखीन काय काय वाटेल ते आपल्या सुखासाठी तो निर्माण करू शकलेला आहे. म्हणजे बुद्धीची प्रचंड मोठी देणगी देवाने त्याला दिलेली आहे. चौथं एक अत्यंत महत्वाचं वरदान म्हणजे की माणूस जसा ठरवतो ना तसा तो होऊ शकतो. बघा ना, मला जसं पाहिजे तसं मी होऊ शकते. समर्थ म्हणतात, जया पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त. ज्याला जे पाहिजे ते त्याला प्राप्त होऊ शकते. उपासनाद्वारे अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे, आपण असं वाचलेलं आहे की कोणी आकाशामध्ये संचार करतात, कोणी कधी अदृश्य होतात, कोणाला अनेक रूपं घेता येतात, कोणाला एकाच वेळेला अनेक ठिकाणी हजर राहण्याची सिद्धी असते, कोणी अचानक गुप्त होतात, कोणी चांगदेवांसारखे जे ते हिंस्त्र पशूंवर बसतात, ज्ञानसेवांसारखे कोणी जे आहेत ते जे आहेत ते जड वस्तू चालवू शकतात, प्रेतांना सुद्धा उठवून ते अचेतनाला चेतना देऊ शकतात. असे असंख्य सिद्ध पुरुष होऊन गेलेले आहेत. आणि अनेकांनी ह्या नरदेहाच्या साह्याने हे प्राप्त करून घेतलेलं आहे की त्यांनी ब्रह्मपदाला प्राप्त झालेले आहेत. ह्या जरी सगळ्या गोष्टी असल्या तरी फक्त ह्या चांगल्याच गोष्टी नाही आहेत बरं का. शरीराला काही मर्यादा सुद्धा आहेत. ते सुद्धा समर्थ सांगून देतात की आपल्या शरीराला काही मर्यादा आहेत. म्हणजे जसं की अ, ज्या वेळेला अपंग असतो, ज्या वेळेला काही शरीरामध्ये व्यंग असतं, ज्या वेळेला शरीर निर्दोष नसतं, त्यावेळेला आपल्याला साधना करायला थोडी अडचण होऊ शकते. जसं की पांगळ्या देहाने काम होत नाही. थोटा म्हणजे हात नसलं तर त्याने परोपकार नाही करता येत. आंधळ्या देहाने म्हणजे कोणालाच येत नाही असं नाही. आपल्याला रामभद्र स्वामींचं चांगलं उदाहरण आहे किंवा आपल्याला गुलाबराव महाराजांचं सुद्धा उदाहरण आहे. पण सर्वसाधारणपणे सामान्य माणसाला हे वापरता येत नाही. बहिऱ्याला प्रवचन नाही ऐकता येत, मुक्याला शंका नाही विचारता येत, अशक्त रोगी असा देह असतो, त्याला तो काम करण्यासाठी निरुपयोगी करतो. पण समर्थ असं म्हणतात की म्हणून आपल्याला ज्या वेळेला चांगला निर्व्यंग आणि चांगला असा नरदेह मिळालेला असेल तर त्या नरदेहाने त्या माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर जरूर हा परमेश्वराचा किंवा परमार्थाचा मार्ग जो आहे तो जरूर स्वीकारायला पाहिजे आणि आपलं कल्याण करून घ्यायला पाहिजे. दुसरी नरदेहाची मर्यादा ती म्हणजे की मानसिक आहे, म्हणजे तो माझा अहम आहे, माझा अहंकार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती, लहानचं बाळ असतं, ते छोट्या बाळाला ज्या वेळेला मी हाक मारते सुरुवातीला त्याला कळत नाही, ते नुसतं आवाजाच्या दिशेने बघतं. पण मग मी ज्या वेळेला लहान बाळाला हाक मारते, ए राधा, आणि राधा माझ्याकडे वळून बघते, त्यावेळेला तो मी जागा होतो. तेव्हापासून तो मी अहम जागा होतो. आणि ज्या वेळेला तिच्या हातात असलेलं खेळणं लहान बाळाच्या मी ओढून घेताना ती नाही माझं आहे असं ज्या वेळेला म्हणते, त्यावेळेला मी आणि माझाचा प्रवास सगळा सुरू होतो. आणि नरदेहामध्ये खरं तर मी करता आणि मी भोगता हेच आपल्या डोक्यावरती त्याचं मोठं ओझं आहे. समर्थ म्हणतात की नरदेहाचेनी संबांधे बहुत पावले उत्तम पदे, परंतु पुढे ते सांगतात, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. अहंता सांडून, अहंकार सांडला तरच ते सुखी होतात. त्याच्या बाबतीत एक फार सुरेख गोष्ट आमच्या मंदाताई गंधेंनी सांगितलेली आहे. ती जरा तुम्हाला थोडीशी जाता जाता सांगावीशी वाटते. ती म्हणजे असं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विश्वामित्र ऋषी क्षत्रिय होते. 60,000 वर्षांचं त्यांनी तप केलं होतं. आणि त्यांनी काय वायुभक्षण केलं, अन्नत्याग केला, असे फार मोठं कठोर तप केलं. तरी सगळेजण त्यांना महर्षी म्हणायचे. आणि वसिष्ठांना म्हणायचे ब्रह्मर्षी. त्यांना ते बिलकुल आवडायचं नाही. त्यांना वाटायचं की कसं काय हे वसिष्ठांना सगळे नमस्कार करतात, नम्र होतात, माझ्याशी तसं वागत नाही. एक दिवस ते वसिष्ठांना म्हणाले, महामुनी, आपण असं करूया ना, आपल्यामधला श्रेष्ठ कोण आहे ते तपासून घेऊ. कशाला? वसिष्ठ ऋषी म्हणले, कशाला? नाही नाही, मला तशी काही गरज वाटत नाही. पण विश्वामित्र ऋषी म्हणले, नाही पण मला गरज आहे, आपण जरा बघून घेऊया. बरं मग कोण करेल ही परीक्षा? त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात, शेषाला सांगू आपण, अनंत, की जो अनंत काळापासून प्रत्यक्ष
पांडुरंगाचा प्रत्यक्ष भगवंताचा तो भार वाहतोय, तर त्याला आपण मोठा आहे, तो खूप मोठा आहे. तर त्याला काय पृथ्वीचं वजन तर भगवंताच्या वजनापुढे काहीच नाही. त्याला आपण विचारू. ठीक आहे म्हणले, जाऊया त्याच्याकडे. शेषाकडे गेले. शेषाच्या डोक्यावर पृथ्वीचं ओझं होतं. तो शांत उभा होता. त्याला फक्त चाहूल लागली. त्यांनी असं मागे वळून नाही बघितलं. नाही, नमस्कार, आपण कोण आहेत? त्यांनी सांगितलं, आम्ही ओळख करून दिली. कशा बरं, काय आपल्या जरा आमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण ते जरा तुम्ही सांगाल का? शेष म्हणला, पण मला त्याच्यासाठी विचार करावा लागेल. आणि विचार करायला माझ्या डोक्यावर तर ओझं आहे ना. मी कसा विचार करू? आपल्या डोक्यावर ओझं असलं की बघा, आपण आपल्या डोक्यात काय काय गोष्टी असल्या, विचार असले की आपल्याला विचार नाही करता येत. काहीतरी आपल्याला ताण असला की विचार करता येत नाही. म्हटलं, माझ्या डोक्यावर हे फार ओझं आहे, ते कोणी घेईल का थोड्या वेळासाठी? तर विश्वामित्र म्हणले, अरे माझी तर 60,000 वर्षाची एवढी मोठी तपश्चर्या झालेली आहे. मी तर केवढा ताकदवान आहे, मी घेऊ शकतो पृथ्वीचं ओझं. त्याच काय, हा एवढ्या वर्षानुवर्ष सांभाळतो. हळूच विश्वामित्र त्याच्या बाजूला सरले. शेषाच्या बाजूला. शेषाने थोडी मान कलती केली आणि इकडूनची पृथ्वी त्याच्या डोक्यावर गेली. थोड्या वेळातच त्यांना ते सहन होईना, पृथ्वीचं ओझं सहन होईना. ते म्हणले, शेषा, मला नाही सहन होत रे, ही कलंडली तर काय फार मोठं उत्पात होईल. शेष म्हणला की पण माझी अजून विचार करून झालेला नाहीये. तर दुसरं वसिष्ठांना विचारलं, तुम्ही घेता का हो? वसिष्ठ जवळ आले आणि विश्वामित्रांनी पृथ्वीचं ओझं त्यांच्या डोक्यावर दिलं. विश्वामित्रांची पाठ भरून आली, मान भरून आली, सगळं भयंकर कंबर भरून आली. आणि वसिष्ठांनी ते ते लिहिलं पेललं डोक्यावरती. थोडा वेळ गेला, शेषाचं काही उत्तरच नाही. मग विश्वामित्रांनी विचारलं, शेषा, अरे तुझा विचार करून झाला की नाही? शेष म्हटला, विचार करून झाला, त्याच्यात काय? आणि उत्तर सुद्धा देऊन झालं. तर म्हणला, कसं काय उत्तर देऊन झालं? अहो, पृथ्वीचं वजन ज्याला पेललं नाही तो कनिष्ठ, आणि ज्याने पेललं तो श्रेष्ठ. तर हो का, असं म्हणले. त्याच्यानंतर विश्वामित्रांनी विचारलं. विश्वामित्र म्हणाले की मी ज्या वेळेला पृथ्वीचं वजन भार पेलला, त्यावेळेला मी माझा 60,000 वर्षांचं पुण्य पणाला लावलं होतं. त्यांनी ब्रह्मर्षींना विचारलं, तुम्ही कसलं पुण्य, तुम्ही काय लावलं पणाला? त्यावेळेला ते म्हणाले, मी काय पणाला लावलं? तर म्हणले की मी माझं सत्संगाचं पुण्य लावलं पणाला. आणि शेषाला त्यांनी विचारलं, शेषा तू काय रे, तू काय पणाला लावलंस? तर शेष हसला. डोक्यावर त्याच्या पृथ्वी आहे बरं का. आणि तो म्हणला, मी फक्त नारायणाची सेवा करतो. ही ताकद माझी नाही, ही ताकद त्याची आहे. हे मी सतत मानतो, ही माझी श्रद्धा आहे. आणि त्यामुळे ही पृथ्वी मी धारण केली आहे असं मला बिलकुल वाटत नाही. ही पृथ्वी मी नाही, ही त्यांनीच धारण केलेली आहे. मी फक्त माध्यम आहे. शक्ती त्याची आहे. त्यांनी मला जे दिलं ते काम मी करतोय. आणि हे असं ओझं, हे जे आहे ना, हे जो शेषाचं दिलेलं उत्तर आहे, तसं ज्या वेळेला मला वाटेल की मी आणि माझं ह्याच्यापासून मी ज्या वेळेला मुक्त होईल, स्वामित्व असतंच, ममत्व नको. आलं ना लक्षात? की स्वामित्व माझंच आहे. हे घर, ही मुलं, ही मुलगी, ही संपत्ती, ह्याच्यावर स्वामित्व माझंच आहे. पण त्याचं जे ममत्व, माझं 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 माझं, ते बिलकुल नाही. तर माझं माझं कसं समर्थ म्हणतात की मला कशा सगळ्या गोष्टी माझ्या वाटतात. ह्याच्यासाठी देहासाठी त्यांनी घराचं उत्तम असं रूपक वापरलं. ते म्हणतात, मला वाटतं कित्येक लाखांचं हे घर जे आहे, हे माझं माझं आहे असं मला वाटतं. परंतु खरं तर ह्याच्यामध्ये कितीतरी पाहुणे मंडळी अनधिकृतरित्या राहतच असतात की नाही. इथे राहतात, चिमण्या राहतात, घुशी राहतात, उंदीर राहतात, मुंग्या राहतात, चिचुंदरी राहतात, डास माशा तर सहजच कायमच येतात. आपण किती घालवले तरी ते जात नाहीत. आणि सगळेच आपल्या घराला माझं घर असं म्हणत राहतात. आणि मग आपण मात्र असं म्हणतात, समस्त म्हणती घर माझे समर्थ सांगतात. मी मूर्ख की मूर्ख, हे मूर्खही म्हणे की हे घर माझे माझे. शेवटी जड झाले ओझे आणि टाकीला देश. म्हणजे शेवटी ते जड ओझं होतं आणि तिकडून निघून जावंसं वाटतं. याचा अर्थ असा नाही की घर बांधू नये, घर असावं, पण घराचं ममत्व नसावं. जसा घरावर आपला हक्क नसतो, तसं परमेश्वराने हे जे शरीर आहे ना, देह, ते तो देह जीवात्म्यासाठी दिलेला आहे, आपल्याला भगवंताला मिळण्यासाठी, जाऊन भेटण्यासाठी म्हणून दिलेला आहे. तर त्याच्यावर सुद्धा आपला हक्क नाही. बघा ना, आपल्या शरीरात सुद्धा कोण कोण राहतं. पोटामध्ये जंत होतात, दात किडतात, कानामध्ये आणि काही वेळेला डोळ्यामध्ये सुद्धा किडे पडतात.
गोमाशा असतात, गोचिडी असतात, पिसवा, डास, साप, सर्प, विंचू, भुंगे, सगळे जण, गांधील माशा, गोमाशी, सगळ्या जणी येऊन आपल्याला चालतात. कधी साप चावतो, कधी जळू लागते, कधी उंदीर चावतात, कधी मांजरं चावतात, कुत्रे घोडे येतात आणि लचके तोडतात. समर्थ सांगतात बरं का, आपल्याला हे सगळे प्राणी मिळत नाहीत, आता भेटत नाहीत, पण समर्थांच्या काळामध्ये सगळे होते. हे समर्थांचं बोलणं त्यांनी लिहिलेलं मी सांगते. आणि माणसाला असं वाटतं की हे शरीर माझं आहे, पण कुठे तुझं शरीर? अरे तुझ्या शरीरामध्ये एवढे सगळे जण राहिलेत ना. दुसरं समर्थ असं सांग, त्यामुळे हे शरीर तुझं नाही, पण हे यंत्र तुला दिलेलं आहे, आतमध्ये असणारा जो मी आहे, तुला ह्या जीवात, मला ह्या जीवाला हे यंत्र दिलेलं आहे. आणि कोणचंही यंत्र ज्या वेळेला चांगलं ठेवलं की त्याच्याकडनं आपण जास्तीत जास्त उत्पादन काढून घेत असतो. आणि त्याचप्रमाणे या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही, असं समर्थ म्हणतात. त्याचप्रमाणे हे शरीराचं यंत्र आहे, ते उत्तम रीतीने वापरून, म्हणजे जास्तीत जास्त साधना करून, जसं ही साधना, आपली साधना शिबिर जे आहे याच्यामध्ये आपण आराधना ध्यान साधनेमध्ये किती छान साधना करून घेतात ताई. तर हे वापरून उत्तम पदाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायला पाहिजे. दुसरं समर्थ सांगतात की हा सगळा हाट भरलेला आहे, संसाराचा हाट भरलेला आहे, सगळा बाजार भरलाय संसाराचा. तर त्याच्यामध्ये नफा पाहावा देवाचा. ह्या बाजारामध्ये बाजारामध्ये आल्यावर नफा तोटा असतोच की नाही? तर आपला फायदा काय आहे त्याच्यामध्ये? या संसाराच्या बाजारामध्ये आपण किती कष्ट उपसतो. तर ह्याच्यामध्ये मला सार्थक केव्हा होईल? ज्या वेळेला नफा पाहावा देवाचा, मला जर का देवाचा नफा मिळाला, ह्या संसाराच्या बाजारात देव प्राप्त करून घेण्यातच खरा नफा आहे, हे समजून घे रे बाबा, असं समर्थ सांगतात. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा सार्थक होतो. सार्थक करून घे बाबा, संसारामध्ये नुसता गुंगून बसू नको. मग ह्या स्वतःमधल्या चैतन्याची प्राप्ती, जो नित्य प्राप्त आहे, त्याची प्राप्ती कशी होते? तर स्वतःमध्ये असलेलं आणि विश्वाच्या अंतर्मयी खेळत असलेलं सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्ष अनुभवण्याचं जे सामर्थ्य आहे ना, ते विलक्षण सामर्थ्य मानवी देहामध्ये आहे. आणि मानवी जीवनामध्ये तेच ते प्राप्त करून घेणं हे सर्वोत्तम ध्येय मानलं गेलेलं आहे. संत अग्रहानी सांगतात की आत्मस्वरूप जाणून घेऊन त्याच्यामध्ये विलीन होणं, ह्याच्यासाठीच नरदेह वापरावा. पण नाही ना, आपण किती नरदेह किती वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी वापरतो. मी छान दिसण्यासाठी वापरते, मी चांगलं तब्येत राहण्यासाठी म्हणून रोज सकाळी व्यायाम करते, मी चांगले चांगले कपडे घालते, मी चांगलं चांगलं अन्न खाते, मी प्रवासाला जाते, काय काय जे करू नये ते सगळं करते. पण ज्या वेळेला साधनेची वेळ येते त्यावेळेला मला अनेक गोष्टी वेगळ्या वेगळ्या आठवत राहतात. त्या गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. समर्थ म्हणतात नको रे बाबा, अगदी आग्रहाने सांगतात की असं तू करू नकोस, तर तू भगवंताची प्राप्ती करून घे. तर त्याच्यासाठी तर अंतर्मनाचा प्रवास व्हायला पाहिजे. सगळेजण म्हणतात तो इथेच आहे आतमध्ये. मला तर नाही कधी सापडला. मला कधी सापडत नाही, कारण मी कधी आत जात नाही. तर आत जाण्याचा प्रवास कसा आहे तो आपण बघूया. ह्याच्यासाठी भगवान ओशोंनी, आचार्य रजनीश अतिशय उत्तम कथा सांगत असत आणि त्या माध्यमामधनं ते प्रबोधन करत असत. तर त्यांनी एक अतिशय उत्तम अप्रतिम अशी कथा सांगितलेली आहे. ती कथा सांगते मी आता. तर त्याच्यामध्ये अशी आहे की ही कथा अशी आहे की मनमंदिरामधला घंटानाद, अनाहत नाद जो असतो त्याच्याविषयी आहे. हजारो वर्ष आहे ना वेळ थोडा. हजारो वर्षांपूर्वी दैवी मंदिरांचं एक शहर होतं आणि ते समुद्रात बुडालं होतं. त्या शहरामध्ये अनेक मंदिरं होती आणि सुरुवातीला सुद्धा, अगोदर सुद्धा आणि नंतर सुद्धा हे समुद्रामध्ये बुडालेलं जे शहर आहे ना, या शहरामधनं घंटानाद होतो असं म्हणतात. तर हे जे मंदिराच्या घंटा आज सुद्धा तिकडे वाजताय. या घंटानाद का होतो याच्याविषयी अनेक तर्ककुतर्क केले जातात. आणि ते जसं जसं काही लोक म्हणतात की लाटांच्या हालचाली होतात, त्यामुळे ते घंटा वाजत असतील. कोणी म्हणतात आजूबाजूला मोठमोठाले मासे पोहतात, त्याचा त्यांच्या शेपटांचा, त्यांच्या हालचालीचा घंटांना धक्का बसत असेल, म्हणून त्या घंटा वाजत असेल. काही असो, लोकांनी काही म्हणू दे, पण त्या घंटा न वाजतात हे बाकी नक्की, त्या ऐकताही येतात. आता हे ह्या समुद्राच्या किनाऱ्यावर ज्या वेळेला आपण जाऊन बसतो, त्या विशिष्ट समुद्राच्या किनाऱ्यावर आपण बसलो की ते मधुर संगीत आपल्याला ऐकता येतं, असं सगळं मुनिजन म्हणतात.
मला पण ते संगीत ऐकायचं होतं आणि म्हणून मी त्या समुद्राचा शोध घ्यायला सुरुवात केली. खूप प्रवास केला. अनेक ठिकाणी, अनेक लोकांना विचारत विचारत कित्येक सागर किनारी जाऊन, कित्येक जाऊन बसलो. कित्येक दिवस तिकडे व्यतीत केले. कित्येक वर्ष मी त्या दैवी मधुर स्वरांचा शोध घेत राहिलो आणि शेवटी पोचलो बरं का. त्या दैवी सागरापाशी बसलो. तोच तो सागर होता हे मला नक्की माहिती होतं. पण मी जाऊन बसलं आणि मला तर काय, मला फक्त गाजच ऐकू येत होती. मला काही तो घंटानाद ऐकू येत नव्हता. तिथे फक्त सागराची गाज ऐकू येत होती. आणि त्या एकांतामध्ये किनाऱ्यावरच्या खडकांवर लाटांची खळखळ अखंडपणे गुंजत होती. फेनील लाटा अव्याहतपणे ये-जा करत होत्या. किनाऱ्यावरच्या वाळूत ती सगळी चित्र काढत होत्या, रेखाटत होत्या, मोडत होत्या. हे सगळं मला दिसत होतं बरं का. वादळ, वारा, पाऊस, विजांचा कडकडाट होत होता आणि त्या गाजेमध्ये त्या त्या सगळ्या मिसळून जात होत्या. कधी त्यांचा रौद्र भीषण असा आवाज येत होता आणि किनाऱ्यावरून कित्येक महिने मी ह्याचा मूक साक्षीदार होतो. मला हे सगळं दिसत होतं, पण मला त्या घंटानाद काही येत नव्हतं. असं होता होता वर्ष सरली, पण मला हवं असलेलं संगीत मला काही ऐकू नाही आला. कितीही प्रयत्न केला, दिवस रात्र जागं राहिलो, तरी सुद्धा मला समुद्रात विसावलेल्या त्या मंदिरांचा, घंटांचा घंटानाद काही ऐकला नाही. सागर किनाऱ्यावर बसून मी कायम तो कान देऊन ऐकत होतो. पण तिथे सुद्धा किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या लाटांच्या लयबद्ध आवाजाशिवाय मला काहीच कानी आलं नाही. नाही म्हणायला समुद्र पक्ष्यांचे आवाज बाकी कधी-कधी कानी येत होते. पण मी निश्चयाने थांबलो नाही. मला ऐकायचंच आहे. मी तिथून हलणार नाही जोपर्यंत हा निश्चयाचा महामेरू मी झाला एकदम, की मी समुद्रामध्ये बुडालेल्या घंटांचं मधुर संगीत ऐकल्याशिवाय इथून हलणार नाही. आणि आणि अचानक माझ्या लक्षात आलं, की अरे, ते संगीत ऐकण्याच्या नादामध्ये मी आता माझ्या घरी जाण्याचा रस्ताच विसरून गेलोय. पूर्णपणे विसरले. आणि आता तो अज्ञात, निर्जन असा समुद्र किनारा हेच माझा कायमचा विसावा बनलेला आहे. हळू-हळू मी तर विसरूनच गेलो, की मी इथे कशाला आलोय, की समुद्रात बुडालेल्या मंदिराच्या घंटांचा आवाज ऐकण्यासाठी मी इथे आलोय, हे मला विस्मरण झालं आणि माझं पण मला काही उरलंच नाही. त्या सागराशी जणू काही मी एकरूपच होऊन गेलं. आणि एक रात्री अचानक मला कळलं, की बुडलेल्या मंदिराच्या घंटा वाजतायत. तो अनाहत नाद चालू आहे. आणि त्या मधुर संगीताने माझं अंतर्बाह्य मी अंतर्मन एकदम ढवळून निघालं. भावना उद्दीपित झाल्या आणि मी जागा झालो तर परत कधी झोपूच शकलो नाही. मला भान आलं, की माझ्या आतमध्ये कोणीतरी जागा आहे. सतत जागा आहे आणि ते मला जाणवायला लागलं. मला कळलं, की माझं अज्ञान कायमचं नाहीसं होतंय. आत्मस्वरूपाचं मला ज्ञान होत होतं. संपूर्ण आयुष्य उजळून गेलं, कारण जिथं अज्ञान नाही तिथे अंधाराला थाराच नाही ना. आता मी इतका आनंदात आहे. नाही, खरं तर म्हणजे मी स्वतःच आनंद झालेलो आहे. कारण देवाच्या मंदिरात मधुर संगीतच आहे हो फक्त, दुःख नाहीच आहे. तुम्हाला आवडेल का? तुम्हाला आवडेल का अशा या महासागराच्या किनाऱ्यावर जाऊन बसायला? तुम्हाला पण ऐकायचं का ते मधुर संगीत? अशी इच्छा आहे तुम्हाला? त्या बुडलेल्या मंदिरातलं, ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, पण आतमध्ये ते आहे आणि त्याचा अनाहत नाद सतत चालू आहे. चला तर मग, प्रथम शांत व्हा. जसं ऋताताई सांगतात त्याप्रमाणे पहिल्यांदी शांत व्हा आणि आपल्या अंतर्मनामध्ये अलगद प्रवेश करा. तो समुद्र, तो सागर हा माझ्या आतमध्येच आहे. त्याच्या आतमध्ये अंतर्मनात अलगद प्रवेश करा. तिथेच तो महासागर आहे आणि तिथेच खोलवर ते देवाचं मंदिर आतमध्ये बुडून गेलेलं आहे, डुबलेलं आहे, ज्याच्याकडे कधीच कोणाचं लक्ष जात नाही. त्या मंदिरातलं मधुर संगीत फक्त तोच ऐकू शकतो, जो आतून शांत झालेला आहे. जिथे विचारांची, वासनांची गर्दी असते, तिथे देवाचं मधुर संगीत कसं काय ऐकायला येणार? नुसतं संगीत ऐकायची इच्छा पुरेशी नसते बरं का. त्यासाठी अंतर्मुख व्हावं लागतं. त्याच्यासाठी तळमळ लागावी लागते. विचार हे आकाशातल्या ढगांसारखे असतात. आकाशात जेव्हा ढग असतात, ढगाळ असतं, तेव्हा कुठे आकाश दिसतं? बिलकुल दिसत नाही. आकाशाचा रंग सुद्धा दिसत नाही. त्याप्रमाणे जेव्हा मनात विचार असतात ना, तेव्हा ते मनच आपल्यावर नियंत्रण ठेवू लागतं.
प्रत्येक क्षण जागरूक राहून जाणीवपूर्वक अनुभवला की मगच तो अनाहत नाद कानात गुंजन करून उठेल. चलायचं ना आपण सगळेजण अंतर्मनामध्ये. समर्थ सांगतात त्याप्रमाणे नरदेहाचं आपण सार्थक करून घ्यायचं ना. आपले समर्थ रामदास स्वामी समासाच्या शेवटी तळमळीने सांगतात, देह परमार्थी लाविले तरीच ह्याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थच गेले, नाना अघाते मृत्यूपंथे. जय जय रघुवीर समर्थ. मला आज इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. किती सुंदर बोललात ताई. अगदी ऐकत राहावंसं वाटतं आपल्याला नेहमी. हा अनुभव माझा बऱ्याच वर्षांपासून आहे, कारण आपण तासगावकर इन्स्टिट्यूटमध्ये नंतर भारती विद्यापीठात जिथे जिथे मी जात होते तिथे तिथे मी आपल्याला आग्रहाने बोलवायची. होय. आणि मला एक लक्षात आहे की ताई अशा छोट्या छोट्या सुंदर सुंदर गोष्टी अशा आपल्या भाषणात पेरतात. आणि त्यामुळे ना ऐकत राहावंसं वाटतं. अगदी सहज सुंदर अशा बोलतात. ताईंनी जवळपास 72 देशांमध्ये ताईंच्या कथा पोहोचल्यात. 3 ते 10 मिनिटात त्या व्यक्त करतात. त्याची लिंक मी आपल्या ग्रुपवर आज शेअर करील. आपण नक्की ऐका, आपल्या मुलांना ऐकवा. हे काम आम्ही ज्यांना ज्यांना मला वाटतं त्यांना त्यांना मी आपलं सेंड करते, पाठवते. आणि मला खूप छान वाटतं की आपल्या कथा आपल्या आवाजात आणि अनेक जणांच्या कथा आपण घेतलेल्या आहेत. आज जी आपण घेतली ओशो रजनीशांची कथा, ती तर अगदी विचार करायला लावणारी आहे, जागवणारी आहे, खरोखर. शिकवणारी आहे. ताई, मी आपले आभार न मानता आपल्या ऋणातच राहू इच्छिते हो. आणि समर्थांनी ना मला एक इतकी छान मैत्रीण दिली आहे. त्यांचे आशीर्वाद. आपण खरं तर गाडीत भेटलो, पण आपला हा हो. प्रवास असा आहे की मला सदैव आपली आठवण येत असते आणि आपला हे सुंदर चेहरा कायम माझ्या स्मरणात असतो. हृदयात मी त्याला जपून ठेवलेलं आहे. माझे शब्द नसतात व्यक्त व्हायला, पण मी आपल्या बोबड्या बोलानं आपल्याशी व्यक्त होते. बस एवढंच. आज अनेकांना आपल्याशी बोलायचंय, संवाद साधायचाय. मी त्यांना विनंती करेन की आपल्या आपल्या खिडक्या उघड्या करा आणि ताईंशी संवाद साधा. जरूर. आपल्याला खरं हे सगळं त्यांनी दिलेले शेष म्हणला मी माध्यम आहे, तसं आपण सगळं माध्यम आहोत नाही का. तेच स्मरणात ठेवलं की आपला सुखकर होऊन जातो प्रवास, कसलं ओझं नाही. नमस्कार. बोला ना. आदरणीय अनुराधाताई, नमस्कार करते. आणि हा, या नमस्कार. अ, म्हणजे सगळ्यात दिसेल. आपण दासबोधाचं आणि नरदेहाचं महत्व अत्यंत सोप्या आणि साध्या शब्दात आम्हा साधकांपर्यंत मी पोहोचवलं. नाही, समर्थांनी सांगितलंय, मी फक्त हो. मांडलं. आणि तुम्ही खूप छान पद्धतीने मांडलात की ज्याचा अभ्यासपूर्वक, म्हणजे कसं की आम्हाला खूप गोष्टी अभ्यासाव्या लागल्या असत्या, खूप काही वाचन किंवा तुम्हाला माहिती आहे की एवढं बोलणं याच्या पाठीमागे कितीतरी मेहनत असते. तर आपण आमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि इतकं म्हणजे पटेल असं, म्हणजे कथा सांगून अगदी सोप्या भाषेत, की कसं आहे की तुम्ही ते शब्द स्पर्श रूप रसगंध, म्हणजे त्याचंही तुम्ही घोडा गाय आणि मानव, तर स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगितलात. आणि आपल्या ऐतरेय जीवन उपनिषदातली कथा आहे ती. फार सुंदर, म्हणजे हे माहिती नव्हतं, मला तरी माहिती नव्हतं. हो, होय. तर आमच्या जीवनाला दिशा देण्याचं स्वातंत्र्य आणि बुद्धीची देणगी कशी आहे, आणि अत्यंत महत्वाचं वाक्य आपण सांगितलं की माणूस जसा ठरवतो तसे तो होऊ शकतो. हे होय. म्हणजे कोरलेलं आहे हृदयात, आणि इथपर्यंत कोरलंय हे वाक्य. म्हणजे तुम्ही ठरवायला पाहिजे. हो ना, समर्थ सांगतात की तुम्ही जसं ठरवाल, जसं ठरवाल तसं. आणि हे सगळे लोक आपल्याला सांगतात नाही, आपण जशी म्हणजे हे सिक्रेट वगैरे हे सगळे लोक आहेत ना, ते सगळे सांगतात नाही का, तुम्ही ज्या प्रकारचा आतमध्ये जी इच्छा कराल ती पूर्ण होईल. ती पूर्ण करण्यासाठी द होल युनिवर्स कन्स्पायर्स, असं असं म्हटलं जातं की आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्याचं दायित्व सगळ्या युनिवर्स, सगळ्या विश्वाकडे असतं. ते सगळं विश्व लागतं, फक्त आपली इच्छा काय आहे त्याच्यावर आहे. मी कोण व्हायचं, देव व्हायचं का राक्षस, ही माझी इच्छा आहे. खरंय खरंय. अगदी ते फार फार म्हणजे आमच्यापर्यंत हृदयापर्यंत पोहोचलं. नंतर सिद्धी नरदेहाच्या साहाय्याने सिद्धी कशी प्राप्त करून घेतात. नंतर आपल्याला हा निर्व्यंग देह मिळालाय, त्याचा परमार्थापर्यंत कसं आपण जायचं. मी आणि माझं
याचं ओझं अहंकार सांडला तरच तुम्ही सुखी होता. आणि स्वामित्व असतं पण ममत्व नको. नंतर या संसाराच्या बाजारात नफा हा देवाचा पाहावा. आणि अंतर्मनाची फार सुंदर शेवटी अनाहत नाद, मन मंदिर, घंटानाद, तिथे काहीच दुःख नाही आणि फक्त मधुर आणि मधुर संगीतच आहे. हे आम्हाला खरंच ती सुंदर काही काय ती ओशोंनी सांगितली हो कथा. काय खरंच कथा आहे. फार कसा सुंदर तो आहे, खूप माणूस सुंदर. जातो आपल्याला समजत नाही खरंच कुठे जातो. मला पण वाटलं बरं का, आपण पण जायला पाहिजे, आपण एवढा प्रवास करतो जायला पाहिजे ते. अरे ते म्हणतात की नाही रे बाबा, तो सागर इथेच आहे तुझ्या. पाहिलेस का कधी स्वतःकडे? तो अनाहत नाद तुझ्याकडेच आहे, ऐक की जरा ऐक. हो शांत. खरंच. हो समाधानी. नको वसवस 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 करू संसारामध्ये. नको हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. थांब. फार छान. खरंच. आणि आम्ही पुन्हा पुन्हा प्रेमात पडतोय आपल्या आणि अंतर्मुख होतोय. आणि तो जी तुमचा तळमळ आपण मोठेपणा आहे हो. तुमचा की आम्ही मोठेपणा आहे. या दोन्ही ताई घेतात साधना, त्यांची जी तळमळ आहे आणि हे आहे, तर आम्ही प्रत्येक क्षण जागरूक राहून हा अनाहत नाद ऐकायचा प्रयत्न करू ताई. पुन्हा एकदा दंडवत प्रणाम करते आपल्याला. आपण यावे, पुन्हा यावे, पुन्हा यावे, आम्हाला साधकांना मार्गदर्शन करावं. खूप खूप धन्यवाद ताई. वनिताताई धन्यवाद. हेमाताई धन्यवाद. आपल्या हे मी वाचले, प्रतिक्रिया पाहिल्या. श्रद्धा, रेवती, शर्मिला, श्रीनिवास काकडे सर, खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. मला ही संधी दिली आणि ती सुद्धा या महत्वाच्या दिवसांमध्ये मला समर्थांची सेवा करण्याची संधी ताईंच्यामुळे मला मिळाली. खरंच खूप. नाही तर खरंच माझ्या हातनं एवढं लिहिणं, त्या म्हणल्या ना ताई, तसं खरंच नसतं लिहिणं झालं, अभ्यास नसता. आपण सहज होतो, अभ्यास नाही होत. जाता जाता वाचन होतं, अभ्यास होत नाही. आणि ते अभ्यास करण्याचं भाग्य जे आहे ते तुमच्यामुळे मला मिळालं. ऋताताई, खूप खूप धन्यवाद. प्राचीताई, नमस्कार अनुराधाताई. नमस्कार. खूप छान वाटलं तुम्हाला ऐकून. आणि एक गोष्ट शिकली आजच्या याच्यातून, स्वामित्व असावं पण ममत्व नको. आणि हो. अंतःचा लाभ घेण्याची नक्की इच्छा आणि लालस, आता परत भोग नको किंवा आपण म्हणतो ती झालीये, पण ती चांगलीच गोष्ट आहे. आणि खूप छान वाटलं तुम्हाला ऐकून, मस्त एकदम. तुम्ही या आणि परत नक्की या. आणि आम्हाला तुमच्या गोष्टी ताई लिंक पाठवणारच आहेत. पण तुम्ही प्रत्यक्ष येऊन सांगितलं की तुमची सांगण्याची आणखीन ते बघण्याला पण छान वाटतं, तुम्हाला बघून प्रसन्न वाटतं. ते काय असं काय नाही. पण खूप खूप छान, बरं वाटलं. आणि खरंच आहे ते सगळं तुम्ही ज्या म्हणालात ते खरंच आहे. स्वामित्व ना खरं म्हणजे असतंच आपलं. मुलगा माझाच आहे ग, पण सोड ना ममत्व. त्याची बायको आली ना, करू दे तिला कोबीची भाजी, तुला काय करायचंय? तुझ्याकडे असताना नाही त्यांनी खाल्ली कोबीची भाजी, पण आता खातोय तर खाऊ दे, तुला काय करायचंय? त्याचं पोट भरतंय ना. योगिताताई, शोभाताई, काय बोलायचंय आपल्याला? बोला ना. प्रणाम माऊली. अनाहत नाद कसा शोधायचा हे खूप छान पद्धतीने समुद्र कथेतून समजलं. खूप छान. धन्यवाद ताई. पुन्हा पुन्हा या. धन्यवाद. मी बोलू आता. आता अनम्यूट हो झालीये. हो हो, बोला ना योगिताताई. अतिशय सुंदर, मंत्रमुग्ध करणारं आणि खूप ज्ञान देणारं. म्हणजे तुम्ही समुद्रात घंटानाद सांगितला, पण आम्हाला तुम्ही ज्ञानाच्या समुद्रात नेलं. खूप अतिशय सुंदर. तुम्ही ज्या कथ्यातून सांगता ना, त्याच्यामुळं अजून खिळून राहावं असं वाटतं. अजून काहीतरी सांगा, अजून काहीतरी सांगा असंही वाटत राहतं. तरी पण मला एक थोडी, तुम्ही एक सांगता सांगता एक मला जरा शंका आली की पाप पुण्य समान झालं की मनुष्य जन्म मिळतो असं तुम्ही सांगितलं. पण मग ते पाप पुण्य कुठल्या जन्मातलं? मनुष्य जन्माच्या आधी तर तो मनुष्य जन्म नसतो, मग ते पाप पुण्य कुठल्या जन्मातून येतं असं जरा मला शंका आली. मला जसं समजलंय तसं मी सांगण्याचा प्रयत्न करते. हे सगळं शास्त्र आहे. हे आपल्या शास्त्रांनी सांगून ठेवलेले आहे. अगोदरचे जे आपले सगळे जन्म झालेले आहेत, आपल्याला 84 लक्ष योनी आहेत, त्या सगळ्या योनींमध्ये पापपुण्य होतच असतं. मला माहिती नाही ते कसं मोजतात ते, परंतु त्या भगवंताला माहिती आहे की ते पापपुण्य. आणि कधीतरी ह्या सगळ्या ह्या जन्ममरणाच्या ह्या फेऱ्यांमध्ये कधीतरी ते समान होतं. आता हे समान होत असताना त्याच्यामध्ये असंही होऊ शकतं की एकास एक होतं. एकास एक ज्या वेळेला होतं, एक पाप एक पुण्य झालं तर तो माणूस जो आहे ना, तो एखाद वेळेला झोपडपट्टीमध्ये जन्माला येतो.
10 आणि 10 झालं तर जरा थोडंसं झोपडपट्टीत घर असलेलं बांधीव घर त्याच्यामध्ये येईल. 100 झालं तर तो जरा मध्यमवर्गीय होईल. 1000 झालं तर तो उच्च मध्यमवर्गीयमध्ये असेल. आणि ज्या वेळेला लाख, दशलाख, कोटी वगैरे असेल ना, तेव्हा तो राजाच्या घरी जन्म घेईल. परंतु शास्त्र आपल्याला असंच, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का, की ह्या सगळे जे अगोदरचे जे जन्म झाले ना, त्या सगळ्यांमध्ये पापपुण्य होत असतात. आणि ही जी पापपुण्य आहेत, त्या पापपुण्य जेव्हा केव्हा समान होतात त्यावेळेला फार दुर्लभ आहे असं सगळेजण सांगतात संत, की फार मनुष्य देह मिळणं हा अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. आणि आता अरे बाबा तुला मिळालंय ना, तर त्याचा उपयोग करून घे. आणि हे इतकं चांगलं यंत्र आहे, किती गोष्टी सांगितल्या ना, त्याला बुद्धी आहे, कितीतरी गोष्टी त्याच्याकडे आपल्याकडे मिळालेल्या आहेत. जशी आपल्याला लिमिटेशन्स आहेत, जशी आपल्याला मर्यादा आहेत, तशा अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, जसं ताई मगाशी म्हणाल्या, की मी जे म्हणीन ते होण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. ती भगवंताने आपल्याला दिली. ह्या मनुष्य जन्म मिळालाय ना आता, तर तो सोडायचा नाही. माझे श्रीगुरु, आमचे श्रीगुरु म्हणतात, पुढच्या जन्मामध्ये मोक्ष मिळेल असा नाही विचार करा. जे काय आहे ते या जन्मामध्ये, असे आमचे श्री गुरु म्हणतात. डॉक्टर काका जे आहेत ते नेहमी सांगतात, की जे काय आहे ते, म्हणून जे करायचं ना, ते मनापासनं तळमळीने करायचं. एखादी गोष्ट जेव्हा आपण आपण एखादं काम करत असतो, लिहित असतो, विचार, त्यावेळेला किंवा अगदी मनापासनं मागणं कोणी आलं ना, अगदी हलक्या आवाजात, तरी आपल्याला दचकायला होतं. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपण आपलं पूर्ण मन त्यात घातलेलं असतं. मी अ, ज्या वेळेला नामस्मरण करते, तेव्हा घालते का मी माझं, असते का मी पूर्ण त्या नामामध्ये, आपण आपल्याला हे छोट्या छोट्या गोष्टीवरनं आपण आपल्याला तपासून घ्यायला हवं. आमचे काका म्हणतात, आमचे परमपूज्य श्री गुरु असं सांगतात, की ज्या वेळेला आपण नाम घेतो त्यावेळेला कसं घ्यावं. मी नाम घेत असताना ते तोंडाने, जिव्हेने, म्हणजे ही जी वाचा आहे तिने ते उच्चारलं गेलं पाहिजे, कानाने ते ऐकलं पाहिजे. आणि डोळ्याने मी ज्याचं नाम घेते, मी जर शंकराचं, मी जर पंचाक्षरी मंत्र म्हणत असेल, तर माझ्या डोळ्यासमोर भगवंताचे भगवान शंकर माझ्या डोळ्यासमोर आले पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला ही माझी सगळी इंद्रिय मी कामाला लावते, जी बहिर्मुख, म्हणजे डोळ्यानी, डोळा हा सगळ्यात पटकन येतं. कानाने मला इच्छा असली, डोळे मी बंद करू शकते पण कान मी बंद नाही करू शकत. कानाने ऐकू येतं. आणि जिभेने मी बोलत राहते. तर जिभेने खायचं पण नाहीये आणि जिभेने बोलायचं पण नाही, जिभेने त्याचं नाम घ्यायचंय. हे ज्या वेळेला मी करते, वैखरीने नाम घेते, त्याच्यानंतर कानाने ते जे मी बोलते ते कानाने ऐकते, आणि डोळ्याने ते रूप पाहते. असं जेव्हा होतं त्यावेळेला एक जरी मणी ओढला गेला ना, तरी ते नाम आहे. ते नाम तिथपर्यंत जाऊ. असं मी कराय, असा नरदेह जो आहे, अशा रीतीने हळूहळू हळूहळू आतमध्ये जावं, असं शास्त्र सांगतं. ताई, म्हणजे हेच का क्रियामान कर्म, म्हणजे हेतुपुरस्सर केलेलं कर्म हेच का आता तुम्ही जे सांगितलं ते? हो, हेतू ते पुरस्सर. हा, की मला मला ते ही आहेच आहे ना. मला हा, मला हे स्वातंत्र्य आहे, की मला 11 माळा ओढायच्या, तर बरोबर 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 ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, असं म्हणून मी मणी पुढे ओढू शकते. 11 झाल्या की झालं. हो, मी एक ठराविक, एक माझ्या 20 मिनिटामध्ये होतात. 20 मिनिटाचा गजर लावायचा, जेवढ्या झाल्या तेवढ्या झाल्या, असं झालं. नाही. हे स्वातंत्र्य पण मला आहे. आणि मग मला माझी ती 11 मिनिटामध्ये एकच माळ झाली, ते सुद्धा स्वातंत्र्य मला आहे. ते कोणचं ते करण्याचं स्वातंत्र्य मला आहे. ते क्रियामान कर्म स्वातंत्र्य. आणि ते हेतू पुरस्सर केलं की आणखीन हे ते त्या होतं त्या हो. पद्धतीनं हा. म्हणजे आणि ठराविक, हे स्वातंत्र्य फक्त नरदेहालाच आहे आणि हे हं. एका ठराविक वेळी ठराविक ठिकाणी बसणं, हं, जमेल तसं. आणि नामस्मरणामध्ये असूनही म्हणतात, की शरीराला बिलकुल दुखवू नये. जसं जातो, जसं आरामसा, तुम्हाला पाठीला टेकून बसायचंय, पाठीला टेकून बसा. तुम्हाला डास चावत असेल, तर तिकडे ती डासांची हे लावा, कॉईल लावा, किंवा जे काय आपण लावतो ते. तुम्ही डास येऊ देऊ नका. अगदीच फार नाही तर मच्छरदाणी, तुम्हाला सकाळी अंघोळ करण्याची गरज नाही, काही नाही. तुम्ही मन फक्त पाहिजे, नामस्मरणासाठी फक्त मन दुसरं काही नको. आणि ठराविक तो येतो ना, तो ऐकत तो पण वाट बघत असतो ना. ठराविक अरे मला ही बोलावणार आहे, तो पण वाट बघत असतो, तो येत असतो. आपण त्यावेळेला ठराविक वेळेला, वेळच्या वेळी नाम घ्यायला पाहिजे. आणि जसं सांगितलं, आपल्याला अगदी थोडा वेळ घेतलं ना, एक माळ, मला तर वाटतं एकच माळ ओढली तरी पुष्कळ. पण ती तशी पाहिजे, जसं डॉक्टर काकांनी सांगितलं,
वैखरीने बोलून, कानाने ऐकून आणि डोळ्यासमोर रूप यायला पाहिजे. बंद डोळ्यासमोर त्याचं रूप यायला पाहिजे. आणि नाही बंद डोळ्यासमोर आलं तर ठेवा मूर्ती समोर आणि बघून हळूहळू डोळे बंद होतात आणि आपण आपोआप त्याच्यामध्ये मग हळूहळू पुढे गेल्यावर काय होतं ते तुम्ही सांगा. तुम्हाला अनुभव येईल त्याचा, की नाही होत तिन्ही एका वेळेला आपल्याला नाही करता येत. मग हळूहळू कशी वाणी बंद होते, पण आतमधनं जे आहे ती आपण बोलू लागतो, मन बोलू लागतं, हे सगळं आपोआप होतं. पण ते करायला लागलं की आपल्याला अडचणी येतात. अजून कोणाला काही बोलायचंय? आत्मवंदन ताई, खरंच खूप अभ्यास आहे तुमचा. धन्यवाद ताई, खूपच छान छान सांगितलं. धन्यवाद. कोणाला बोलायचं असेल तर कृपा करून आपल्या खिडक्या उघडून आपण बोलू शकता, संवाद साधू शकता. अनेक पुढची वक्ते सुद्धा आज उपस्थित होते ताई आपल्या प्रवचनाला. जवळपास 84 ते 85 मंडळी होती. खूप बरं. छान वाटलं. कृपा करून आपले खिडक्या उघडून आपण बोलू शकता, संवाद साधा. हात वर केले. हा, अच्छा, जान्हवीला बोलायचंय. जान्हवी, ग्रेट. जय श्रीराम, हं. बोला ना. जान्हवी शिराळकर. अरे वा. हा हा खूप छान झालं ताई, मस्त झालं. आणि तुम्ही जी कथा सांगितली ना, त्याचं एक सार काय माहित नाही, पण मी 2 दिवसापूर्वी एक 7-8 ओळींची कविता लिहिली होती. त्याच्यामध्ये ते सार आलेलं आहे. अरे तर वा. मी ती वाचू का? हो, जरूर. हा. कवितेचं नाव आहे निजरूप. निजरूप. असा आरसा शोधत होते, जो दाखवेल अथांग मनात उसळलेल्या सुनामी सागर लाटा. हं. असा आरसा शोधत होते, जो दाखवेल अथांग मनात उसळलेल्या सुनामी सागर लाटा. आणि त्याच वेळी दाखवेल तळाशी दडलेली तळाशी दडलेली मोहक शिंपल्यातली निरागस मोती. वा. त्याच वेळी दाखवेल तळाशी दडलेले मोहक मोती. लक्षात आले अखेरीस स्वरूप नाही, निजरूप दाखवणारा आरसा आजूबाजूला नाही. निजरूप दाखवणारा आरसा आजूबाजूला नाही, तर आपल्याच अथांग मनात खोल सागर तळाशी मोहक दडलेल्या निरागसेत मिळेल. मोहक दडलेल्या निरागसतेत मिळेल. धन्यवाद. खूप छान. म्हणजे तुम्ही तीच, मी जी कथा सांगितली तीच तुम्ही लिहिलेली आहे. हो, म्हणजे मला ही कथा माहिती नव्हती, पण आत्ता अगदी 2 दिवसापूर्वीच ही कविता लिहिली. खूप सुंदर. खूप छान. धन्यवाद. एक 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 मौक्तिक आहे तो. हा, ताई, ऋताताई. जान्हवी ही अनुराधा अग्रवाल ताई, कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे आणि माझी मैत्रीण आहे. एक चांगली कवयित्री आहे, सुरेख लिहिते. आणि फार आम्ही छान. कार्यक्रम पण केले आहेत काही. म्हणजे थोडक्या 8 ओळीमध्ये त्यांनी केवढं संपूर्ण सांगू. मी एवढा वेळ घेतला, मी त्याच्यासाठी 7-8-10 मिनिटं तरी घेतली असतील. यांनी 8 ओळीमध्ये सगळं सांगून दिलं. हा. छान. थँक्यू जान्हवी, तुला भेटून खूप आनंद झाला. थँक्यू. हॅलो, नमस्कार. ऋताताई, बोलू मी? अनुराधाताईंना फक्त एकच सांगायचंय. आवाज येतोय? हो हो हो, विमुक्ताताई हो. हा, खूप छान झालं अनुराधाताई तुमचं व्याख्यान. सकाळ सकाळी ऐकून डेफिनेटली ज्याला गुड डे म्हणतो तो होणार आहे. आणि तुमचं एक वाक्य खूप मनावर कोरलं की नामस्मरण करताना देव सुद्धा वाट बघत असतो. म्हणजे हो. तुमच्या ह्या सगळ्या ह्याचं झिस्ट काय, तर मला हे घेऊन जावंसं आजच्या दिवसासाठी वाटतंय की आपण देवाचं नाव घेतो वगैरे म्हणतो, हे सगळं कबूल आहे. पण देवही आपली वाट बघतो, हे जेव्हा आपल्या मनावर बिंबेल तेव्हा डेफिनेटली आपण अधिक ओढीनं आणि अधिक त्याच्याबरोबर एकतान होऊन ते नाव घेतलं जाईल. सो खूप थँक्यू. खूप खूप छान झालं व्याख्यान. ह्याच्यावरनं मला असं सांगावंसं, बोलावंसं, सांगावंसं, आठवण करून द्यावीशी वाटते की ती एक छोटीशी गोष्ट आहे नाही का, की पाऊस यावा म्हणून मोठा हे हो, करत असतात आणि मग लहान मुलगा फक्त तो यज्ञ छत्री करत घेऊन. असतात आणि हा, तो फक्त लहान मुलगा छत्री घेऊन जातो. कारण त्या अच्छा. एकट्याला म्हणजे तो तो त्याच्याशी तद्रूप झालेला असतो. अगदी त्यावेळेला मी अगदी जेव्हा देवाचं नाव घेते, मला खात्री पाहिजे की तो तिकडे आहे.
खरंय तरच तो खरंय तिकडे आहे, नाहीतर नाहीये. खरंय. हे खरं तर हे माझे मन, माझं श्रद्धा हेच आहे सगळं. अगदी अगदी. आणि मग तो मला मिळतोच. खरं तर खरंय. आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला होता येतं, हेच त्याचं केवढं मोठं आहे इथे, ह्याचं केवढं मोठं सिद्ध आहे हे. थँक्यू थँक्यू. डॉक्टर ज्योत्स्नाताई खळदकर इथे आलेले आहेत आणि ताईंनी संत कबीर आणि संत रामदास स्वामी असे त्यांची मला वाटतं 3 पुस्तकं आहेत. बरोबर ना ताई? 2 माझ्याकडे आहेत. तर आपल्याला संवाद साधायचा असेल तर जरूर बोला. उषाताई आल्या आहेत आज, आणखीन पद्माताई आहेत, अरे वा. विमुक्ताताई तर आहेच, सीमाताई इनामदार दिसल्यात मघाशी. अच्छा, अरे वा. हा, सगळे डॉक्टर काकांच्या मला वाटतं ताई 8 परिवारातले. डॉक्टर काकांच्या आपल्या परिवारातील आहेत. बरोबर, हं. परिवारातले आहेत सगळेजण. बरोबर. खूप छान वाटलं हो ताई. मला ना खरी खूप इच्छा असते हे शिबिर अटेंड म्हणजे रोज यायची, पण ही वेळ आमची जी असते ना, आम्ही शेतावर राहतो, ही वेळ आमची जरा थोडीशी ही आहे. ही सगळी कामाची वेळ असते, कामाला लागण्याची आणि लावून घेण्याची, लागण्याची, खूप गडबडीची, मुलांना शाळा, त्याच्यामुळे थोडंसं जमत नाही. पण आता प्रयत्न तर करणार आहे, निदान पुढचे सगळे दिवस तरी अटेंड करण्याचा. थँक्यू. डॉक्टर ज्योत्स्नाताईंना आपल्याशी बोलायचंय. बोला ताई. नमस्कार ज्योत्स्नाताई. नमस्कार ज्योत्स्नाताई. नमस्ते नमस्ते. मला खूप आवडलं तुमचं काय तुम्ही जे जे काय सांगितलं ते सगळं पटतच गेलं. त्याला कारण आहे की मी कबीरांवर अभ्यास केलेला आहे बर. आणि थोडा बहुत दासबोध पण वाचलाय. म्हणजे मी असं खात्रीने नाही सांगू शकत की मला दासबोध छान कळलाय, पण मी ते एक कंपॅरिझन टाईप एक पुस्तक लिहिलंय कबीरदास आणि रामदास यांच्यावर, आणि अरे वा. बऱ्याचशा त्यांच्यामध्ये बऱ्याचशा साम्य आहेत. म्हणजे कबीरदासांनी जे सांगितलं आहे त्यांच्या दोह्यांमधनं आणि रामदास स्वामींनी जे त्यांच्या ओव्यांमधनं सांगितलं, तर त्या दोन्हीचं मी कंपॅरिझन केलं आणि मला खूप ते भावलंय. आणि ते मला थोडस माहिती असल्यामुळे तुमचं मला जास्त आणखीन मनापासनं आवडलं. आणि मुख्य मला नामस्मरण, खरं सांगू का, मला आतापर्यंत नामस्मरण जमतच नाही म्हणायला पाहिजे. म्हणजे इतक्या पटकन डायव्हर्ट होते ना की हो कुठल्या कुठे पोचून जाते. म्हणजे म्हणतात ना की पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालून येतं हो मन, हो. लिटरली तसं होतं. म्हणजे खरं होतं ना, म्हणजे सगळ्यांचंच होतं ताई, तुमचंच होतं असं नाही, सगळ्यांचं तसंच होतं. हा. खूप वर्ष प्रयत्न करते मी. आता मी 80 वर्षाची झाले आणि कित्येक वर्षानुवर्ष मी प्रयत्न करते, पण नामस्मरणामध्ये मी पूर्णपणे रमले आहे असं होतच नाहीये माझ्याकडनं. हा, मी पुस्तकं वाचले की रमते, लिखाण करताना तर पूर्ण रमून जाते. किती वाजले आणि किती तास गेले मला कळत नाही. पण समहाऊ मी नाही नामस्मरण मनापासून करू शकत. भरपूर प्रयत्न करते. म्हणजे शास्त्र फक्त आणि एकच आहे, तुम्ही जे म्हणला की वैखरी वाणीने पण ते करायला पाहिजे, ते मी करत नाही. मी मनातल्या मनात करते. मे बी त्यामुळेच मी डायव्हर्ट होऊन जात असावी. तर आता मी प्रयत्न करीन तसा. आमचे काका काय सांगतात, आमचे श्रीगुरु आहेत ना, ते काय सांगतात, आपले आपले हे जे 3 इंद्रिय आहेत ना, डोळे, हो कान आणि जीभ, ही हो, फार नाठाळ आहेत अगदी. खरंय. त्यांना आपण जर का एका जागेवर आणलो, आणि मी वेगळा आहे ना त्यांच्यापेक्षा, त्या इंद्रियांपेक्षा, तर ह्या हो 3 नाठाळ इंद्रियांना जर समोर आणायचं असेल, ताळ्यावर आणायचं असेल, तर त्यांना माझ्या मनासारखं करायला लावायचं. हो. शक्यतोवर मग ते आपण शांत ठिकाणी बसलं वगैरे तर ते होऊन, ते आपण प्रयत्न करतच असतो तसा. हम्म. पण मन हिंडतं इकडे तिकडे. हो ना. आणि ते तसं आपले विनोबा आहेत ना, विनोबांचं एक पुस्तक आहे महागुहेत प्रवेश नावाचं. त्याच्यामध्ये त्यांनी ध्यान कसं करावं असं लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी इतकं छान सुरुवात सांगितलेली आहे की तुम्हाला महागुहेत प्रवेश जर तुम्हाला जर ध्यान करायचं असेल, तर शेजारी पहिल्यांदी एक कागद आणि पेन्सिल घेऊन बसा, वही आणि पेन, आणि तुम्ही ज्या वेळेला डोळे बंद करता तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात ते लिहून ठेवा. 1 2 3 4 5. पहिल्या दिवशी 20 विचार येतील, ते विचार बघून ठेवा, आणि दुसऱ्या दिवशी बसाल त्यावेळेला त्या विचारांकडे लक्ष द्या अगोदर, आणि मग बघा तुम्हाला किती विचार येतात, लिहून ठेवा. जेव्हा त्या विचारांना कळतं की माझ्याकडे बघणारं कोणीतरी आहे बरं का, त्यावेळेला ते विचार लाजतात आणि पळून जातात. हळूहळू हळूहळू 8 दिवसांनी आपल्याकडे 1 किंवा 2च विचार राहतात.
आणि नक्की मग प्रयत्न करीन. सातत्य ठेवलं की मग पुढे, असं विनोबांनी सांगून ठेवलेलं आहे मला ही फार खोड आहे. सतत माझं डोकं कशा ना कशा विचारात असतं, त्यामुळे मला स्वप्नही खूप पडतात. मला शांत अशी झोप नाही लागत. सकाळी उठून बघा तर अरे सकाळ कशी झाली तर दिवसभर चालू होतं आपलं विचार विचार विचार. रात्रभर विचार खूप असतात डोक्यात, त्यामुळे स्वप्नही खूप पडत राहतात काहीतरी काहीतरी. मी हा प्रयत्न नक्की करेन, लिहिण्याचाही करीन आणि वैखरीने पण नक्की प्रयत्न करेन. हो हो. नमस्कार. आत्मवंदन ताई, खूप छान झालं आजचं, खूप सुंदर सेशन. छान तुम्ही आम्हाला नामस्मरणाचं तर इतकं आवडलं. खूप अरे वा, छान त्याचं खूप छान. मग मार्गदर्शन केलं तुम्ही. नामस्मरणच विषय घ्यायला हवा आपलं होता. होत खरंच आहे त्याच्यावर, आणि आपण करत असतो पण आपली पण एकाग्रता होत नाही. आपण परत कधीतरी नामस्मरणावर बोलूया. नक्की. खूप छान त्यांनी तुम्ही मुद्दे इतके सुंदर आणि छान यथार्थ मांडले ना, की खरंच म्हणजे आता आपण करताना ते आपण की तो विचार आमच्या मनात आणून तसं करायला आपण लागू, हे त्यातलं सार तुम्ही छान सांगितलं. धन्यवाद. आणि ओशोंची कथा पण छान होती, हो, हृदयाला भिडली ती, छान अगदी 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 सुंदर. अगदी. धन्यवाद. विसरली जाणार नाही ती कथा. अतिशय खरंच अप्रतिम कथा आहे ती. आहे, सुंदर होती. धन्यवाद ताई, धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद ताई, सगळ्यांना धन्यवाद. आज हा कार्यक्रम आपला इथेच संपतो आहे. मी आपली रजा घेते आणि पुन्हा उद्या भेटूया ठीक याच वेळी 8 वाजता. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आसावरीताई काकडेंना नमस्कार. आसावरीताई आल्या आहेत इथे. नमस्कार. हा, बोला ताई, बोला. नमस्कार. नमस्कार नमस्कार आसावरीताई, छान वाटलं बघून तुम्हाला. हा, खूप छान सगळेजण, हो. किती आनंदाने, किती छान सगळेजण आहात. आणि छान वाटलं मलाही, चांगलं बोललात तुम्ही. बघायचं होतं तुम्हाला, दिसलात, छान वाटलं. ताई आपली रजा घेऊ. इथे इथे हो, थांबूया ताई. जय श्रीराम. श्रीराम जय समर्थ. श्रीराम. जय जय श्री रघुवीर समर्थ. धन्यवाद.